घेतले. तर 3 ग्लास या ठिकाणी तांदूळ घेतला. हा तांदूळ रेशनचा तांदूळ नाही तर इडलीचा तांदूळ आहे. अर्धा ग्लास उडदाची डाळ घ्यायची आणि त्याच्या निम्मे हरभऱ्याची डाळ घ्यायची. तर 3 ग्लास तांदूळ. तर पाहू शकता एकदम सुटसुटीत मोकळा असा हा भात होतो. त्या तांदळाचा डोसा बनवायचा. अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि त्याच्या निम्मे हरभऱ्याची डाळ घ्यायची. आता 3-4 पाण्याने हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून 5 तासासाठी भिजत घालायचं आहे. तर पाहू शकता छान असं भिजलेलं आहे. भिजल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर जे डाळीतलं पाणी राहते तेच पाणी यामध्ये घालायचं आहे. आता पाणी घालताना अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं. हे पहा अशाच पद्धतीने सगळं बॅटर मी काढून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये मीठ टाकायचं आणि 3 ते 4 मिनिटापर्यंत हाताने छान असं फिरून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं फिरवलं तेवढा डोसा हा चांगला होतो. आता निम्मे बॅटर आहे फुलून छान याचं डबल होईल. त्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी बॅटर छान असं फुललेलं आहे आणि त्याला छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे. पाहू शकता खूप हलकं असं बॅटर हे झालेलं आहे आणि एकदम फसफस झालेलं आहे हे बॅटर. आता या सोबतच्या चटण्या बनणार आहेत. तर 2 तासापूर्वी खोबरं आणि शेंगदाणे मी भिजत घातले होते. मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. अद्रक, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीची चटणी असली पाहिजे. आता यामध्ये अजून थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तेलाचा तडका द्यायचा. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, 2 ते 3 लाल मिरच्या, चिमूटभर हिंग टाकायचा आणि तो तडका यामध्ये द्यायचा. चवीला खूप मस्त अशी ही चटणी लागते. तर दुसरी चटणी बनणार आहे हरभऱ्याच्या डाळीची. हरभऱ्याची डाळ सुद्धा आम्ही 2 तास अगोदर भिजत घातली होती. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरं आणि दही घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे. खूपच पौष्टिक आणि चवीला मस्त अशी ही चटणी होते. आता घट्ट पातळ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता. त्यामध्येही तेलामध्ये जिरं, मोहरी, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून हा तडका त्यावर द्यायचा आहे. तर या ठिकाणी ही हरभऱ्याच्या डाळीची चटणी तयार झाली. आता सोबत आलूची चटणी सुद्धा द्यायची आहे. आता डोसा बनवण्यासाठी बॅटर छान एकदा फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे. आता मला अर्ध्याचे डोसे बनवायचे आणि अर्ध्याचे आप्पे बनवायचे आहेत. तर मी अर्ध बॅटर हे काढून घेणार आहे. हे पहा अर्ध बॅटर काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून घेतलेलं आहे डोशासाठी. लोखंडाच्या ताव्यावर बनणार आहे. ज्या ताव्यावर पोळ्या बनवते त्याच ताव्यावर डोसे बनणार आहे. तेल लावून घ्यायचं छान. तावा छान गरम होऊ द्यायचा. पाण्याचा शिडकावा मारायचा आणि रुमालाने पुसून घ्यायचं. आता मला वाटीच्या साहाय्याने डोसे हे बनवायला सोपे जाते. अर्धी वाटी बॅटर टाकलं आणि अशा पद्धतीने गरगर फिरून घेतलेलं आहे. चमच्याने थोडंसं तेल टाकायचं आणि चारी बाजूला तावा हा फिरून घ्यायचा. म्हणजे सगळ्या बाजूला डोसा छान असा भाजला जाईल. कलर तर खूप सुरेख आलेला आहे आणि या ठिकाणी हा डोसा तयार झालेला आहे. पहिला डोसा एखाद्या वेळेस मोडेल पण दुसरा डोसा हा कधीही मोडणार नाही जर अशा पद्धतीने बनवलं तर. प्रत्येक वेळेस तेल लावायचं, पाण्याचा शिडकावा द्यायचा, रुमालाने पुसून घ्यायचं, वाटीच्या साहाय्याने बॅटर टाकायचं आणि वाटीनेच फिरवायचं आहे. जर तुम्हाला पळीने फिरवता येत असेल तर पळीने फिरवलं तरी चालेल. खूपच पातळसर असे हे डोसे कागदासारखे बनवून तयार होते. तर या ठिकाणी हा डोसा तयार झाला. चटण्याही तयार आहे का? आता ही चटण्या बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. चवीला खूप मस्त अशा हे चटण्या झालेल्या आहेत आणि त्यासोबत हे कुरकुरीत मस्त असे डोसे सुद्धा झालेले आहेत.
दिसायला तर खूप मस्त दिसत आहे आणि लोखंडाच्या ताव्यावर केल्यामुळे त्याची चव सुद्धा खूप मस्त येते डोशाची. तर पाहू शकता एकदम असे वातळसर कुरकुरी जसा डोसा पाहिजे तसा डोसा या ठिकाणी झालेला आहे. तर आजची रेसिपी खूपच मस्त आणि सगळ्यांच्या आवडीची झालेली आहे. तर तुम्हाला माझी करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.